नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल. मी वर्षावर हे स्पेशल रेसिपीज अँड ब्लॉग माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर दिवाळीचे ब्लॉग तुम्ही बघितलेच असतील. त्याच्यानंतर मी ब्लॉग खूप काही शूट केले होते, एडिट केले होते, अपलोडसुद्धा केले होते, पण काही कारणास्तव डिलीट झाले. त्याच्यामुळं तुम्हाला ते शेअर करता नाही आलं. तर त्याच्यानंतर मी गावाकडे आले होते. आरोहीचा लगेच बर्थडे होता 13 तारखेला. मी कम्युनिटी पोस्टसुद्धा केली होती. शॉर्ट्स व्हिडिओज पण तुमच्यासोबत शेअर केले आहेत. बघितले नसेल तर जाऊन नक्की चेकआउट करा. आणि आता थंडी सुरू व्हायला लागलेली आहे. त्याचबरोबर आज आहे चतुर्थी, 18 तारीख सोमवार. आणि शाळेचं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आरोहीचं. आणि आल्याच्यानंतर क्लिनिंग वगैरे असते. नंतर आरोहीचा बर्थडे होता, त्याच्यामुळे पाहुणे रावळे आले होते. त्याच्यामुळं ब्लॉग काही शूट करताच आले नाहीत, कारण की काम करायचं का मोबाईल घेऊन शूटिंग करायचं. कारण की जर ते 15 मिनिटाचं काम जर आपल्याला असं करायचं असेल तर मोबाईल शूटिंग करायचं असेल तर ना अर्धा ते पाऊण तास लागतो. त्याच्यामुळे मग मी ब्लॉग शूटच केले नाहीत, कारण की कामं पटपट आवरायची होती. त्याच्यामुळं तर आज चतुर्थी आहे. तर चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना मंगलमय शुभेच्छा. तुमचा दिवस आनंदात गेलाच असेल, कारण की हा ब्लॉग आता तुमच्यासोबत लेट येणार आहे. त्याच्यामुळं तर सकाळ सकाळ थंडी म्हटलं की चहा हा आलाच. त्याच्यामुळं अद्रक विलायची टाकून मी चहा बनवत आहे. तोही पितळेच्या पातेल्यामध्ये चहा पिण्याची मज्जाच काही वेगळी असते. तुम्हाला माहिती आहे, मी आयुर्वेदाला जास्त मानते. जर्मलचे भांडे वापरत नाही शक्यतो. आणि स्टीलचे जास्तीत जास्त पितळेचे, लोखंडाचे आणि मातीचेच मी वापरते. कारण की आपल्या अंगामध्ये लोखंडाचे जर कढई तवा वापरला तर लोह आपल्या अंगामध्ये जातं. पितळामध्ये ॲल्युमिनियम जर आपण वापरलं तर ॲल्युमिनियम आपल्या शरीरामध्ये जातं. आणि ॲल्युमिनियममुळे आपल्याला खूप सारे आजार होतात. त्याच्यामुळं अवॉइड करत असते मी शक्यतो ॲल्युमिनियम वापरायचं. मस्त चहा बनवलेला आहे. आणि आत्ता एकीकडे मी उसळ करत आहे, कारण की हिवाळ्यामध्ये पालेभाज्या वगैरे खूप मार्केटमध्ये येतात. तर मम्मीने मला ना मटकी दिली होती, तर मी भिजू घातली होती. मस्त तसे मोड आले होते. चला म्हटलं उसळ करूया, कारण की हे पण म्हटले होते की मी घरी येऊनच जेवण करून जाईन, दुपारी डब्बा नेणार नाही. म्हटलं चला ब्रेकफास्ट करण्यासाठी हे मस्त ऑप्शन आहे. आणि आरोहीसाठी पराठे बनवलेले आहेत, झटकीपट होणारे पराठे. जर भाजी करायचा कंटाळा आला असेल किंवा मग जर मुलांना खाऊ वाटत नसेल तर ही पराठीची रेसिपी तुमच्यासाठी नक्की उपयोगी पडेल. आणि आपण सुद्धा कधी कधी आपल्याला भाजी खाऊ वाटत नाही किंवा असेल तरी खाऊ वाटत नाही, पीठ असतं कणकेचं. सो ही रेसिपी एकदम तुमच्यासाठी आहे. मटकीमध्ये कांदा कट करून टाकलेला होता तेलामध्ये, कढीपत्ता, हिरवी मिरची, थोडीशी हळद आणि मटकी जी कोंब आले होते सो ती टाकलेली आहे. शेंगदाणे खरपूस भाजले होते ते टाकलेले. सैंधा नमक या ठिकाणी चवीप्रमाणे टाकून घेतलेलं होतं. आणि वाफलून घ्यायची. 2 ते 3च मिनटामध्ये वाफलते छान आणि मस्त. तर मटकीसुद्धा एकीकडे वाफलत होती, तर एकीकडे गरमागरम चहा घ्यावा म्हटलं. मस्त अद्रक आणि विलायचीचा चहा इथं घेतलेला होता. आणि बघा आरोग्याची नाटकं करते शाळेत जाण्यासाठी. स्कूलला नाही का जायचं? नाही सुट्टी घ्यायची काय? उठ मग चल.